चला करूयात सुरू. प्रार्थना म्हणूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला उठा. वॉर्मअप एक्सरसाइज. मानवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मांडावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पामवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डर वरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन. एका पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस लेग टच. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कारासाठी तयार. मॅटच्या टोकाला उभं राहायचे. थोडंसं फास्ट सूर्यनमस्कार करणार आहोत. ओम ह्राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीम रवये नमः. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चीय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चीये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चीये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रभ भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला शेवटचा सूर्यनमस्कार होल्डिंगचा. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रें ह्रों ह्रः. मित्र रवी सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली. 2 3 ला श्वास घेत डावा पाय मागे. 3 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय. 4 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला. 5 6 ला हात कोपऱ्यात सरळ. 6 7 ला कंबर वर उचला. पायाला रेटा द्या. टाचा जमिनीला. हनुवटी छातीकडे. 7 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय. 8 9 ला उजव्या पायाशी जरी डावा पाय. 9 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. चला शवासन पाठीवरती झोपा.
चला, एका कुशीवरती वळून उठून बसा. बैठक स्थितीमध्ये या. प्राणायाम करायचा आहे. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. कपालभातीला वेळ लावतोय. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरू करायचा आहे. सुरू. 2 मिनिटासाठी वेळ लावतीये. संथ श्वसन. संथ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. चला, जलद श्वसन सलग 5 प्रकार करायचेत आपल्याला. प्रकार पहिला, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल.
प्रकार दुसरा, हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्यायचा सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. 3 खोलवर श्वास घ्या सोडा. तिसरा प्रकार, तर्जनीनं लेफ्ट साईडची नाकपुडी बंद, फक्त उजवीने श्वास घ्यायचा सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. चौथा प्रकार, हाताची प्रणव मुद्रा, तर्जनीनं उजवी नाकपुडी बंद, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा. उजवी नाकपुडी बंद, डावीने सुरुवात. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. छान खोलवर श्वास घ्या सोडा. पाचवा प्रकार, शेवटचा प्रकार, तर्जनीनं लेफ्ट साईडची नाकपुडी क्लोज, राईटने श्वास घ्यायचा, लेफ्टने सोडायचा, राईटने घ्यायचा, लेफ्टने सोडायचा. लेफ्ट साईड क्लोज, राईटने सुरुवात. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. 3 खोलवर श्वास घ्या सोडा. एक मिनिट. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. ओंजळीमध्ये डोळे उघडा. हरिओम. ओके, चला कुठल्या टॉपिकवरती बोलूयात आज. आज आपण काही डिसाईड केलं नव्हतं. रात्री मी लास्ट मिनिटला झोपण्यापूर्वी तुम्हाला कळवलं आज आपण सेशन घेतो आहोत. त्याच्यामुळे काहीही प्लॅनिंग नव्हतं. फक्त आपलं रेग्युलर जे आहे सूर्यनमस्कार आणि प्राणायाम आणि बाकीच्या गोष्टी त्या तर आपल्या सॅटर्डेच्या चालतातच. सगळ्यात आधी परत एकदा मी आठवण करून देते, सोमवारपासून
सोमवारी किती तारीख आहे? 16 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारीपासून आपलं प्राणायाम मेडिटेशनचं वर्कशॉप सुरू होत आहे. ओके, संध्याकाळी 8 ते 9ची वेळ आहे. आपण ऑल्टरनेट मंथ किंवा 2-3 महिन्याआड हा वर्कशॉप घेत असतो 5 दिवसाचा प्राणायाम मेडिटेशनचा. कारण बाकी डेजमध्ये मॅनेज होत नाही. आपले बाकीचं शेड्यूल असतं, पुढच्या महिन्यामध्ये वेट लॉस सेशन असेल, त्याच्यामुळे मग परत जमत नाही. त्याचबरोबर आपण सर्टिफिकेशन कोर्स घेतो आहोत योगाचा, त्याचे डिटेल्स मी कळवेलच तुम्हाला. ज्यांना सर्टिफिकेट हवं आहे योगाचं, तर योग प्रवेशचं, तर त्यांनी मला आपापल्या ग्रुपवरती मेसेज करा. तर मी तुम्हाला कळवते. आपला एक ग्रुप क्रिएट केलेला आहे, तिथे तुम्ही सगळ्यांची लिंकने जॉईन व्हा. 1 महिन्याचा कोर्स असणार आहे. बाकी सगळे डिटेल मी तिथे ग्रुपवरती, आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. ओके, तर त्याचं प्रिपरेशन आहे. सो हे सगळं मला लाईनअप लावावं लागतं. त्याच्यामुळे 16 फेब्रुवारीला आपलं प्राणायामचं वर्कशॉप आहे 5 दिवसाचं, सोमवार ते शनिवारपर्यंतचं. संध्याकाळी रात्री 8 ते 9 टायमिंग ठेवलं आहे. कारण सगळ्यांना रिलॅक्स जेव्हा असाल, घरात असाल, त्यावेळेलाच ते करणं योग्य आहे. त्याची रेकॉर्डिंग सेशन्ससुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांना वेळा मॅनेज होत नाहीत त्यांना 8 ते 9चं सेशन झालं की 10पर्यंत रात्री तुम्हाला लिंक येऊन जाईल रेकॉर्डिंगची. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपासून किंवा तेव्हाच रात्री झोपताना कुठल्याही एका वेळेला तुम्ही रेकॉर्डिंग 1 तासाचं ते बघून करू शकता. ज्यांनी रेकॉर्डिंग सेशन्स घेतले आहेत त्यांना माहिती आहे की हे सगळं किती स्मूथली चालतं. सगळ्यात मला फार सगळ्यांसाठी इच्छा आहे की सगळ्यांनीच हे वर्कशॉप करावं. कारण आपल्या रोजच्या सेशनमध्ये 5 ते 7 मिनटं, 7 मिनटापेक्षा जास्त मी घेऊ शकत नाही प्राणायाम तुमचं. मेडिटेशन वगैरे सुद्धा आपण फ्रायडे सॅटर्डे सेशनला घेतो, तेही ॲडव्हान्स बॅचमध्ये. मग तुम्हाला ते जेवढं गरजेचं आहे शरीराला किंवा जेवढा लाभ मिळेल इथपर्यंतचं प्राणायाम हे तुम्हाला माहितीच पाहिजे की किती प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला लाभ होतो किंवा त्याचे फायदे कसे आहेत, ते इतका वेळ केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहेत. ओके, तर मला फार इच्छा आहे की सगळ्यांनी ते माहिती करून घ्या. प्राणायामाचे प्रचंड फायदे आहेत, मी प्रत्येक वेळेला सांगत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयोगटातील स्त्रिया, पुरुष, आजी आजोबा, मुलं मुली, आत्ता 10वी-12वीचे स्टुडंट्स आहेत, ते सगळे हा प्राणायाम मेडिटेशनचा वर्कशॉप करू शकतात. कारण डोकं शांत राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी, डोक्यात जे सारखे चंचल काहीतरी विचार चालू असतात, विचारांची साखळी चालू असते, ती कमी होण्यासाठी, थांबण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी. झोप नसेल, ज्यांची स्लीप सायकल डिस्टर्ब आहे किंवा कमी आहे झोप, त्यांना माहिती असेल की त्यांचं डोकं सतत डिस्टर्ब असतं किंवा तेवढं शांत नसतं. तर ते प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे त्याला प्रचंड मदत होते. म्हणजे तुमचं अगदी मायग्रेन, अर्धशिशीसारखे आजार पूर्णतः बरे होतात, 100% क्युअर होतात. म्हणजे ह्या गोष्टी, हा इश्यू जर कोणाला असेल तर त्यांनी अगदी आवर्जून या गोष्टींचा साठी विचार करा की प्राणायामचं 5 दिवसामध्ये काय जादू होते ते तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. मी स्वतःहून सांगण्यात पेक्षा ते अनुभूतीचा भाग आहे की तुम्ही स्वतः ते करणं, तुमचं मन किती शांत स्थिर होतंय हे ऑब्झर्व करणं की अरे मला कालपेक्षा आज चिडचिड कमी होतीये, आज मी शांत आहे दिवसभर, आज मी माझ्याच जगामध्ये रमली आहे मस्तपैकी, माझ्या डोक्यात अननेसेसरी काही थिंकिंगच नाही आले, थॉट्सच नाही आले. हे तुमचं तुम्हाला कळायला म्हणजे कळून जाईल. त्यामुळे हे सगळ्यांनी करा. परतला माहीत नाही मग 2-3 महिने परतला मला घेता येणार नाही, जसं मी आधी पण नोव्हेंबरमध्ये घेतले, नोव्हेंबर नंतर आत्ताच घेते 3 महिन्याने. तर हे वारंवार घेता येत नाही कारण वेळा मॅनेज होत नाहीत. संध्याकाळचे सेशन्स हे आपले वेट लॉस आणि ह्या गोष्टींसाठी आपण रिझर्व ठेवलेले असतात की त्याच्यामुळे मला रात्रीला जास्त अजून दुसरं काही डिझाईन करता येत नाही बाकीच्या गोष्टी. ओके, दुसरी अजून एक महत्त्वाची छान हे म्हणजे तुम्ही आत्ता आपलं आउटडोअर फिटनेसचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपण आउटडोअर फिटनेस वरती काम करतो आहोत. तिकडचा ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याच्या थ्रूआउट आपण ट्रेकिंगला वगैरे सगळीकडे जात आहोत. तर तसाच आउटडोअर फिटनेसचं अजून एक आपण हे केले सुरू, क्रिकेट, लेडीज क्रिकेट प्रॅक्टिस मॅचेस, आपण हे सगळं सेकंड ऑप्शन सुरू केलं आहे आउटडोअर फिटनेसचा. तर उद्या टर्फ बुक करून उद्या क्रिकेटची प्रॅक्टिस आहे. ज्यांना पुण्यामध्ये आहेत, ज्यांना येणं शक्य आहे सकाळी 7 वाजता, त्यांनी मी ग्रुपवरती लिंक पाठवलेली आहे. आपल्या सगळ्या एकत्र ग्रुपची जे हे आहे लिंक आहे तर तिथे मी ब्रॉडकास्ट मेसेजमध्ये टाकलेलं आहे लिंक.
ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन व्हा. या बघा, सगळे ऑप्शन्स आपल्यासाठी ओपन पाहिजेत. हे माझ्यासाठी नाही आहे, ते माझ्यासाठी नाही आहे, बापरे मी कधीची खेळले नाही आहे, मला माहिती नाही आहे, कसं खेळायचं माहिती नाही आहे, हे सगळं नचा पाढा काढून टाकायचा सगळ्यात आधी. काय शक्य नाही आपल्याला, काही प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही जमलं तर नाही करणार मी, सोडून दे. पण काहीच प्रयत्न करायच्या आधीच जर तुम्ही हे सगळे निगेटिव्ह न लावलं तर तुम्ही पोचणारच नाही. तुमचं जीके म्हणून किंवा माझ्यासाठी सगळं शक्य आहे हा स्वतःला मेसेज देण्यासाठीच हे ऑप्शन्स आहेत. मी कायम सगळ्यांना सांगत असते की जसं की फिटनेस, आउटडोर फिटनेसचा आपण जो काही ग्रुप ओपन केला आहे की तुम्ही पुण्यात असा, पुण्याच्या बाहेर असा, कुठेही असा, कुठूनही तुम्ही वॉकिंग चालू ठेवायचे, त्याचे तुम्ही कनेक्ट राहा, ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा, स्वतःला त्याचं घ्या लाभ, ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये लावून घ्या. असं कोणी तुमच्यासाठी रेडीमेड प्लॅटफॉर्म देणार नाही, रस्ता देणार नाही की जा तू कर, तुझं ह्याच्यामध्ये भलं आहे, तुझी फिटनेस चांगली होणार आहे, तुझी मेंटल हेल्थ ह्याने चांगली होणार आहे. कोण आहे असं कोणाला सांगायला? रेडीमेड तुम्हाला जे ग्रुप्स अवेलेबल करू दिलेले आहे तिथे त्या ग्रुपच्या त्या लाईक माइंडेड पीपलची एनर्जी आहे. ती एनर्जी तुम्ही स्वतःला घेण्यासाठी प्रयत्न करा, बघून घ्या, शिका, माहिती करून घ्यायला काय हरकत नाही. फुकटचं ज्ञान आहे, फुकटचं बघायला मिळतं आहे. सहज सगळे प्लॅटफॉर्म ओपन झालेले आहेत. आपला मूड चांगला करण्यासाठी आपल्या मनामध्ये नवीन विचार येणं खूप गरजेचं आहे. नवीन काहीतरी माहिती करणं, ज्ञानाची भूक असणं खूप गरजेचं आहे. नवीन आवडी तयार करणं, नाहीतर एकच एक आयुष्य साच्यामधलं राहून जाईल. मग तेच उठल्यापासून झोपेपर्यंत सेम शेड्यूल, आज पण तेच, उद्या पण तेच, महिन्याने तेच. मग त्याच्यात नाविन्य नाही राहिलं की कंटाळा येतो, बोर वाटतं लाईफ. मग कशासाठी ह्या सर्कलमध्ये अडकायचं? जे नवीन आहे, आता घरात बसून मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता कुठला ग्रुप आहे, कुठल्या ग्रुपमध्ये काय ॲक्टिव्हिटी चालल्या आहेत, बघू शकता. त्यांचे विचार थोड्या वेळासाठी तरी तुमच्या मनामध्ये येतील, जे तुम्ही वाचताय, बघताय त्याच्यामुळे. आधी पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे की आपले चॉईसेस चांगले ठेवायचे. चॉईसेस चांगले ठेवायचे म्हणजे काय, की आपल्या आवडी चांगल्या पाहिजेत, आपले सिलेक्शन चांगलं पाहिजे. कुठला ना कुठला तरी ग्रुप ओपन करून व्हॉट्सअप सगळ्यांच्याकडे आहे, बघतच असतात. मग चांगलं बघूयात ना, चांगलं शोधूयात आपण की जे माझ्या फायद्यासाठी आहे, ज्याने माझ्या विचारांमध्ये बदल होईल, ज्याने माझी प्रोग्रेस होईल, काहीतरी मला चांगलं वाटेल, माझ्याकडे चांगले वाईब्स येतील. हा सगळा विचार करण्याचा भाग आहे की तुम्ही कसा विचार कराल त्याप्रमाणे तुमच्याकडनं ॲक्शन, कृती होणार आहे. तसंच क्रिकेटचा सुद्धा जो आपण ग्रुप केला आहे की ज्यांनी शाळेमध्ये खेळलाय, कॉलेजमध्ये खेळलाय आणि त्यावेळेचं तुम्हाला फार छान वाटलं होतं, मज्जा आली होती, आनंद वाटला होता, किंवा तेव्हा राहून गेलं खेळायचं, त्यावेळेला जमलंच नाही, त्यावेळेला चान्सच नव्हता, त्यावेळेला आमच्यासाठी असं काही नव्हतंच, कशाला, आत्ता आहे ना, देते ना मी ओपन करून तुमच्यासाठी, बघा, प्रयत्न करा. नाहीतर म्हातारं व्हायला वेळ लागत नाही. मग आधी विचारांनी म्हातारं होतं, मग शरीराने, कळालं? आधी विचारांनी तुम्ही म्हातारं होणार की हे माझ्यासाठी नाही, नकोच, मला आता मला सूट होणार नाही, माझं हे दुखेल, माझं ते लचकेल, ते मुरडेल, मी धावली नाहीये कधीची, मी खेळली नाहीये कधीची. हे सगळे आधी विचार येतात. म्हणजे काय, आपण विचारांनी म्हातारे होतो आणि मग शरीर ते तसंच ऐकतं. तुम्ही तोच मेसेज दिला ना शरीराला की तुला हे करायचं नाही, हे तुझ्यासाठी नाही, म्हणून मग शरीर तेच म्हणणार, हो, असं केलं की असंच दुखणार. पहा, कुठल्या ह्याच्यात बसायचंय आपल्याला, त्याच्यामुळे माहिती करून घ्या. किती जणांनी ग्रुप जॉईन केला, किती जणींना उत्सुकता वाटली की काय नक्की बघते तरी मी, ठीक आहे मला नाही जमणार, मी लांब राहते, किंवा माझ्या वेळा बसत नाही आहेत, किंवा ठीक जे काही तुमचं वैयक्तिक कारण असेल, पण एक उत्सुकता असते, ती शमवण्यासाठी काय प्रयत्न केला, तिथं जाऊन विचारले का प्रश्न, कधी आहे, काय, कसं आहे, तुमचं काय सिस्टीम आहे, कधीतरी आले तर चालेल का, मला कधीतरी यायचंय, मी आत्ता बघते. किती प्रश्न निर्माण झाले कुणाच्या मनात? कुठे गेली ही उत्सुकता? का नाही ही उत्सुकता? ही प्रत्येक गोष्टीमध्ये रस स्वतःहून आणायचा आहे, जी तुमच्या फायद्याची आहे, तुमच्या उपयोगाची आहे. कळालं? असं फक्त काही डिसाईड नाही केलेलं की हेच तुझ्यासाठी, तेच तुझ्यासाठी आहे, हा विचार तुझ्यासाठी नाहीये, ही गोष्ट तुझ्या करण्याजोगी नाहीये. योगा करतोय आपण सगळे, तेवढे हातपाय तुमचे ओके आहेत म्हणजे, हो की नाही? मी असं रॅन्डमली कोणाला पण म्हणणार नाही की नाही 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 तुम्ही याच तिकडे पार्टिसिपेट करा आणि बघा किंवा लक्ष द्या. सगळे आपण योगा करतोय, सगळे आपण फिजिकली फिट आहोत. त्या मानानं योगा करणं पण गंमत नाहीये, त्यासाठी तेवढी फ्लेक्झिबिलिटी लागते. करता आहात तुम्ही, आहे तुमच्या शरीरामध्ये तेवढी फ्लेक्झिबिलिटी. जे नाही करत त्यांच्याकडं
कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येत असेल की त्यांच्यापेक्षा तुमच्यामध्ये चांगली फ्लेक्झिबिलिटी, की तुम्ही चांगले व्यवस्थित सूर्यनमस्कार घालू शकताय, तुम्ही योगासनं चांगली करायचा प्रयत्न करताय, त्याच्यात सातत्य ठेवायचा प्रयत्न करताय. शरीर तर चांगलं होणारच आहे, रिझल्ट मिळणारच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनाकडे सकारात्मक बघण्यासाठी मदत करतात. आपलं रोजचं रुटीन, रोजचं शेड्यूल याच्यापासून बाहेर येऊन आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करण्यासाठी भाग पडतात. त्यामुळे जे काही काही असं नवीन नवीन आहे ना, तर ते त्याच्यामध्ये भाग घ्या, सहभागी व्हा, विचारा, प्रश्न विचारा, ग्रुपवरती प्रश्न विचारा. पण तुमचं साईडनं तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये उडी टाका, इन्व्हॉल्व्ह व्हा. हे शेवटी सगळं कोणासाठी करते मी? आपल्या आता रोजच्या मी किती मुलींना शिकवते, 500 ॲडमिशन्स होतात आपल्या दर महिन्याला. 500च्या 500 येतात का खेळायला? 500चे 500 येतात का वॉकिंगच्या ग्रुपला जॉईन व्हायला? नाही. जे आहेत त्यांना घेऊन मी पुढे जाते. मी थांबणार आहे का? मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते, माझं काम आहे, मला इच्छा आहे. डेस्परेटली मला वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टींनी मेंटली फिजिकली फिट राहावं, चांगलंच राहावं, चांगलेच विचार करावे. परत एकदा सांगते की ज्ञानाची भूक पाहिजे तुम्हाला. मग मी जिथनं जिथनं शक्य आहे माझ्या साईडनं, माझ्या कुवतीप्रमाणे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. जे येतात त्यांना घेऊन पुढे जाणार. तर माझी कालपासून तब्येत थोडीशी अशी आहे, मी उद्या खेळेल की नाही माहीत नाही, पण मला फार इच्छा आहे की बाकी सगळ्यांनी जॉईन व्हावं, त्यांनी सगळ्यांनी करावं. तर तुमच्यासाठी मी प्रयत्न करते, कारण मला पण ते व्हाइब्स पाहिजे. परत नेक्स्ट टाइमला तर मी नक्कीच असेल चांगली, त्यावेळेला तर मी नक्कीच पार्टिसिपेट करणार, खेळणार. पण आधी इच्छा असणं, निर्माण करणं, नसलेली इच्छा, हे उत्तम निरोगी मनाचं लक्षण आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये बाकीचे टेन्शन, स्ट्रेस, अननेसेसरी थॉट नसतात, त्यावेळेला तुमचं रिकामं राहिलेल्या जागा या गोष्टींनी भरून निघतात. मग त्यासाठी तुम्हाला तो कंपार्टमेंट एखादा फ्री ठेवला पाहिजे ना स्वतःसाठी, की असं नवीन काय ऐकलं की मला ते वाटलं पाहिजे, उत्सुकता वाटली पाहिजे मला माहिती करून घेण्यासाठी. अरे तिकडे आपलं वर्ल्ड कप जिंकला महिलांनी, आपण कुठे आहोत? आपण काहीतरी त्याच्यातनं घेण्यासारखं आहे की नाही? त्या स्त्रिया ज्या अभिमान वाटतोय देशाला, त्यांचाच अंश आपल्यामध्ये आहे म्हटल्यावरती आपण काहीतरी थोडंफार त्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आणि फिजिकली फिट राहणं तुम्हाला स्वतःला माहिती आहे किती महत्त्वाचं आहे. काहीतरी निमित्त असतं. मग तुम्हाला हे विचार तरी येतील की चला मला इथं नाही जॉईन व्हायला जमते, मी माझ्या एरियामध्ये बघू का कुठला लेडीज ग्रुप तिकडे आहे का, त्यांच्यासोबत काही प्रयत्न करू का, आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा मी जाऊन तिकडे खेळून येऊ का, किंवा बघायला तरी जाऊ का. मुलांसाठी जाताना मुलांना सोडायला आणायला खेळायच्या ग्राउंडवरती त्यांचंच बघत बसतात, त्यांचीच डेव्हलपमेंट, आणि आपण काय पिकअप ड्रॉप फक्त का? असं नाही. म्हणजे मी हे का बोलते, मी माझ्या मुलाला सगळ्या जेवढ्या काही स्पोर्ट्सच्या क्लासेसला सोडले तिथं स्वतः मी पार्टिसिपेट केले. मी स्वतःचे क्लास तिथं पॅरलल लावले, तेवढा वेळ मी माझ्यासाठी पण देते. बघ ठीक आहे, तू तिकडे तुझी डेव्हलपमेंट, इकडे मी प्रयत्न करते. हा विचार असला पाहिजे. येईल नाही येईल नंतरची गोष्ट, आपल्याला काय लगेच टुर्नामेंट खेळायच्या नाहीयेत, लगेच काय कुठे पार्टिसिपेट करायचं नाहीये. पण मी स्वतःला चेक करतेय, माझं बॉडी कुठे कुठे फिट होऊ शकते, काय काय जमू शकतं मला. मग आपल्याला कुठल्या कमतरता कळतात, ज्या कमतरता कळतात त्याच्यावरती काम करण्यासाठी विचार येतो. असं काय कळणार आहे मला कुठली डेफिशियन्सी आहे का, मला कुठलं काय, माझे हाडं दुखतायत का, माझे गुडघे दुखतायत का, शोल्डर दुखतायत, मग मला स्ट्रेचनिंग अजून केलं पाहिजे का, मला अजून व्यायाम केला पाहिजे का, मला सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत का. स्वतःवरती स्वतःला काम करायला विचार येतात ना, फोकस होता ना स्वतःवरती. पण हे काहीच नाही केलं तर पुढे जाणारच नाही गाडी. म्हणजे मी सगळ्यांना सांगेल, तुम्ही तुमच्या मुलांना पिकअप ड्रॉप करत असाल, क्लासेसला सोडत असाल, हॉबी क्लासेसला सोडत असाल, स्पोर्ट्सच्या क्लासेसला सोडत असाल, तिथं स्वतःला सुद्धा 1 मिनिटासाठी इमॅजिन करायचं, यातलं मी काय करू शकते. ठीक आहे, आपल्याला लहानपणी नाही मिळालं, आत्ता प्रयत्न करते, बघते. मी स्वतः हे केलेलं आहे. मी स्विमिंग माझ्या मुलाला लावलं, मी सगळे स्ट्रोक स्विमिंगचे शिकले. तो त्याचा टुर्नामेंटसाठी प्रिपरेशन करत होता, खेळत होता, पार्टिसिपेट करत होता. मी आता इथपर्यंत नाही, पण मी काय करू शकते, माझ्या पाण्याची भीती घालवू शकते, नवीन नवीन स्ट्रोक शिकून मी मला स्वतःला डेव्हलप करू शकते. त्या वेळेला केलं, गेली वेळ, आलो पुढे, वेळ सत्कारणी लागला, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला, पाण्याची भीती कमी झाली. सेम तसंच बाकीच्या खेळांचं आहे. हे तुम्ही पण स्वतःसाठी हे सगळे विचार केले पाहिजेत की जिथे असेल तिथे मी कुठेच कमी नाही,
मी सगळीकडे फिट होण्याचा प्रयत्न करणार, माहिती करून घेणार सगळ्या गोष्टी. हे असलंच पाहिजे. हे खेळाच्या बाबतीत नाही, बाकी पण गोष्टींमध्ये खूप सगळ्यांचं असतात की असे लाईक डिसलाईक चेंज होत असतात. मग मला साड्याच नेसायला आवडत नाही, मला आवरायला आवडत नाही, मला नटायला आवडत नाही, मला स्वयंपाक करायला आवडत नाही, मला बाहेर जायला आवडत नाही. नचा पाढा काढून टाका. सगळे ऑन ठेवायचे कंपार्टमेंट. जिथे जाईल तिथं मी बघते, ठीक आहे मला नाही जमते, मी बघून घेते. कॉन्फिडन्स यानेच वाढतो. घरात बसून सगळीकडे नाही 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 म्हणून काही कॉन्फिडन्स वाढत नाही. कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये रस घेणं, ज्ञान असणं, जीके असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही 4 लोकांमध्ये, कुठल्याही कॅटेगरीच्या स्त्रियांमध्ये, कुठल्याही लोकांमध्ये बोलताना तुमच्याकडे नॉलेज असणार. वाया जातं का नॉलेज मिळालेलं? तुम्ही मर्ज होणार कुठल्याही ग्रुपमध्ये. मग तिथे ते होणार नाही ऑकवर्ड की बापरे त्यांचे टॉपिक वेगळे असतात, मलाच काही जमत नाही, मला माहितीच नाही आहे, मी कधीची टचमध्येच नाही आहे. होतं असं जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या क्राऊडमध्ये जातो येतो, मग आपल्याला लेटेस्ट काही गोष्टी माहिती नसतात किंवा काही ठराविक सब्जेक्टमध्ये आपल्याला आवड नसल्यामुळे आपण इन्व्हॉल्व होत नाही. त्यामध्ये कमतरता आपली आहे. आपण कमी पडलो, आपण ज्ञान घेतलं नाही. ज्यांनी घेतलं, ज्याला ज्याच्यात रस आहे तो तर गेला. एवढं दुसऱ्यांवर विचारच करायचं नाही. मी म्हणते स्वतःला डेव्हलप करत राहायचं, सगळीकडनं जेवढं आहे तेवढं नॉलेज घेत राहायचं. त्यासाठी मागे राहायचं नाही. पुढे जाऊन अजून दुसऱ्या कुठल्याच तुमच्या वाट्याला जबाबदाऱ्या आल्या, अजून कामाचा व्याप वाढला, अजून काही वेगळं झालं, परत बिझी होणार, मग परत त्यावेळेला नाही वेळ देता येणार. त्यामुळे जेव्हा शक्य आहे तेव्हा गो विथ द फ्लो. ओके. आणि हे मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठीचे सगळे प्रयत्न आहेत. मेंटल हेल्थसाठी स्पेसिफिक हेच केलं की तुम्ही नीट राहाल आणि तेच केलं की असं नाही. मन जेवढं जेवढं सगळीकडे रमवता येईल, चांगल्या गोष्टींमध्ये रमवता येईल, तेवढे निगेटिव्ह थॉट्स कमी होतात. येत नाहीत येतानाच मनामध्ये, कारण त्यांना येण्यासाठी वेळच नाही आपल्याकडे विचारांना. आपले डोकं दुसऱ्या गोष्टींसाठी बिझी आहे. स्वतःला जर टाळायचं असेल, ज्या काही गोष्टी अवतीभोवती होतात, आपलं मन सेन्सिटिव्ह होतं, कुठल्या तरी गोष्टींचा इफेक्ट होतो, मग हर्ट होतं, कोणीतरी काहीतरी म्हटलं, काय काय झालं, तर याला तुम्हाला 0 किंमत द्यायची असेल तर स्वतःच्या प्रायोरिटीज जास्त प्रेफरन्समध्ये ठेवायच्या. स्वतःच्या गोष्टींना जास्त फोकस करायचं, स्वतःच्या आवडींना जास्त फोकस करायचं. ह्या गोष्टी मागे जातात. जेव्हा आपण स्वतःसाठीच काही डिझाईन केलेलं नसतं त्यावेळेला मग त्याच गोष्टी आठवत राहतात. कोण काय म्हटलं, कोणाचं काय, मग मी अशी आहे का, मित्राशी नाहीच आहे, मग तरी मला असं हर्ट केलं बोलून. मग आपण बसणार प्रूफ करत, मी कशी ती नाही आहे, मी कशी चांगली आहे. काय गरज पडली आहे? काही गरज नाही. तुम्ही छान राहा, जसं जिथे आहात तिथे परफेक्ट राहा. कधी ना कधी सगळ्या गोष्टी कळून जातात. नाही कळत ओके, त्याच्यात स्वभावातली उणीव आहे, ती तुमच्या नाही. धडपड त्या गोष्टीसाठी करायची नाही, धडपड स्वतःला डेव्हलप करण्यासाठी करायची. स्वतःला प्रत्येक दिवशी चांगलं चांगलं घडवण्यासाठी स्वतःवरती फोकस करा. आपोआप हे सगळं गळून पडतं. तुमच्याकडनंच त्याला किंमत देणं कमी होऊन जाईल. असं होतं की परिणामच होत नाही आपल्याला. कोणी काय म्हटलं तरी लेट गो करायला शिकतो, टेक इट इझी घ्यायला शिकतो. पण हे कधी अशा दुसऱ्या स्वतःच्या फायद्याच्या गोष्टींसाठी इंटरेस्ट वाढवाल तेव्हा. खूप मुली मेसेज करतात, तर हे तुम्हाला वाटेल की हा काय विषय मध्येच घातलाय. मला मुली मेसेज करतात, पर्सनलला बोलतात. एक हा कॉमन प्लॅटफॉर्म आहे की मी इथे सगळ्यांनाच बोलू शकते, सगळ्यांनाच कॉमनली सांगू शकते. तुमचं हळवं मन कमी करायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. स्वतःमध्ये गुंतवणूक वाढवायची म्हणजे स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या मनाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. त्याला जे आवडतं त्याच्यामध्ये मन रमवून टाकायचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे सतत शिकण्याची मनामध्ये उत्सुकता वृत्ती ठेवायची. म्हणजे विचार चांगले चांगले येत राहतात, जुने विचार टिकत नाहीत. आपण म्हणतो पहा 2 जनरेशन मधला गॅप कसा असतो, कशावरनं कळतो, जुनाट विचारांचे आहेत असं का म्हणतो? कारण ते एका ठराविक विचारावरती येऊन थांबलेले असतात. त्याच्यानंतर पुढचे विचार जे काही नवीन येतात, नवीन काळातले, ते ॲक्सेप्टच करत नाहीत, माहितीच करून घेत नाहीत. मग ते त्यांच्याच नॉलेजवरती ठाम असतात. आपण म्हणतो ना, घरातले एल्डर पर्सन असतात ते जुन्या विचारांचे, त्यांना फार वेगळे विचार आहेत त्यांचे, माझं त्यांचं जमणार नाही किंवा नाही जमत 2 पिढ्यांमधलं. तर असं कधी होतं? ते नवीन विचार घेण्यासाठीचं त्यांनी हे बंद करून ठेवलेलं असतात. मग ते त्यांच्याच विचारांमध्ये असतात. तुम्हाला तसं व्हायचंय का पुढे जाऊ? नाही ना. आपण ओपन ठेवलं तर आपल्या पुढच्या पिढीमध्ये पण गॅप नाही तयार होणार.
सतत घेत राहिलं ज्ञान तर असं तयार होत नाही. जेव्हा तुम्ही ज्ञान घेतच नाही, नवीन नवीन काही माहितीच करून घेत नाही, त्यावेळेला ही गॅप तयार होते. त्याच्यामुळे आपल्यावरती आहे, आपण स्वतःला कसं डेव्हलप करायचं, स्वतःला कसं पॉलिश करत राहायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अपडेटेड झाला की नाही. आता पूर्वीच्या काळी जे स्वयंपाक होत होता तो होतोय का घरामध्ये? नाही की नाही. मस्त चमचमीत करताय, चायनीज करताय, पास्ता करताय, पिझ्झा करताय, मॅगी करताय, तुमचे पाककलेचे स्किल दाखवताय, भरपूर सगळं वेगळं वेगळं करता की नाही. झालं की नाही अपग्रेड तुम्ही? तेच जुनाट आईने आपल्याला जी भाजी पोळी दिली होती ते त्याच्यावर राहिला का तुम्ही? तिथं कसं अट्रॅक्शन तयार झालं? तसंच नवीन विचारांचं पण पाहिजे, किंवा प्रत्येक विषयासाठी पाहिजे. जो जो नवीन विषय आहे, नवीन आहे, त्यासाठी बातम्या वाचायच्या, इंटरेस्ट वाढवायचा. तुम्हाला डेली अपडेट्स माहिती पाहिजे. ते इंस्टाग्राम फक्त रील बघण्यासाठी नाही. पॉडकास्ट ऐका चांगले चांगले, यूट्यूबवरती जा, चांगले विषय स्वतःच्या आवडीचे. आपल्या चॉईसेस नेहमी चांगल्या ठेवायच्या, नेहमी. कधीतरी ओके आहे, एखाद्या दिवशी, एखाद्या वेळेला, पण बाकीचे 100 पैकी 99 चॉईसेस आपल्या चांगल्याच पाहिजे, उत्तमच पाहिजे. आपण डेव्हलप होणारच आहे. तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये, ज्या विषयामध्ये काम करता त्यातलं नॉलेज अपडेटेड पाहिजे. तुम्ही तिथे सतत अपग्रेड होत राहिलं पाहिजे. अपडेट्स माहिती पाहिजेत, घेतले पाहिजेत. तेव्हा आपण बॅलन्स राहतो. नवीन विचारांना नेहमी वेलकम करायला रेडी राहिलो की सगळीकडे आपलं जमतं. मग असं होत नाही की मला कुठं जमत नाही, मला माझाच कम्फर्ट झोन पाहिजे, माझाच क्राऊड पाहिजे, मग तिथेच मी राहणार. हे कधी होतं? आपण स्वतःला असं क्लोज करून ठेवलं की. ओके, चला आता तुम्ही पण गप्पा मारा. किती वेळ मला बोलायला लावता? दीपिका बोला. एवढं मनापासून प्रत्येक सॅटर्डे सेशन ऐकत असता तुम्ही. आवडतं मला मला ऐकायला. खूप छान सांगतात तुम्ही सगळी माहिती. आणि मला हे खूप आवडलं, की मुलांसोबत आपणही क्लास जॉइन केले पाहिजे. मी सुद्धा मागच्या वर्षी मुलीसोबत स्विमिंगचा क्लास जॉइन केलेला. मस्त मस्त. आणि आता सुद्धा तिला गायनाचं लावायची इच्छा आहे. म्हटलं, "मग मी पण येते तुझ्यासोबत." असं मग मला थोडंसं आनंद वाटला, की हां, कुठेतरी माझे विचार बरोबर दिशेने जातायत असं म्हणून. आणि हे क्रिकेटचं पण मला खूप आवडतं. पण नेमकं आम्ही म्हणजे बाहेरगावी जाणार आहोत. त्यामुळे माझं थोडासा प्रॉब्लेम झाला. मला ते थोडंसं वाईट वाटतं, की अरे असं का? नेक्स्ट टाईम कधी असेल तर तेव्हा नक्की येईन मी. येस येस येस, काहीच हरकत नाही. हार्ड अँड फास्ट काही गोष्टी करायची गरज नाही. स्वतःचं शेड्यूल ऍडजस्ट करून किंवा काय, हे काय आपण तात्पुरतं करत नाहीये. जसं आता हां. तुम्हाला माहिती आहे, फिटनेसचा जो ग्रुप आहे आपला वॉकिंगचा चालूच आहे. फक्त सारखं वारंवार नाही होणार, कारण सगळ्यांचे सगळे शेड्यूल असतात, आपापले काहीतरी प्रायोरिटी असतात. माझं स्वतःचं पण आहे. पण कधीतरी त्या सगळ्या गोष्टी महिन्यातनं एकदा, जेव्हा जमेल तेव्हा आपण त्याला जॉईन झालं, मर्ज झालं, बस झालं. चांगल्या आठवणी मिळतात, चांगले विचार मिळतात. लाईक माइंडेड पीपल असले की तुम्हाला कळतं की तुमची ग्रोथ बरोबर वेने चालली आहे. कारण अरे माझ्यासारखंच हिला पण वाटतं, तिला पण वाटतं, जसं आता तुम्हाला वाटलं मी सांगितल्यानंतर. तर हे कधी कळतं? तुम्ही हे जर अशा मिसमॅच क्राऊडला जाऊन बोलला तर त्यांना ते ॲक्सेप्ट होईल का? त्यांना वड बरं. वाटेल. तर हेच महत्वाचं आहे की आपल्याला माहिती पाहिजे की कुठे जायचं, कुठे थांबायचं, कुठे मर्ज व्हायचं. आणि मॅम तुम्ही ते जे सगळे म्हणजे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेत ना, त्यामुळे खरंच म्हणजे वाटतं ना, अशा इच्छा असतात, की नाही आपणही क्रिकेट खेळावं, आपणही असं म्हणजे ट्रेकिंगला जावं. हे जे ग्रुप असतात त्याच्यामुळे एक सपोर्ट मिळतो. त्यामुळे पॉझिटिव्ह वाटतं. कुठेतरी एकटं नाही वाटत. आहेत आपल्यासोबत जाणाऱ्या बऱ्याच जणी. चला आपण जाऊ शकतो. आणि तुम्ही जाताय तिथपर्यंत पोहोचणं जरी शक्य नसलं ना, तर नाही आज हे सगळे गेलेत ना, आपणही आपल्या इथल्या टेकडीवर जाऊ आणि आपणही तिथे हा. वॉकिंग करू. एवढं तरी वाटतं निदान. हम्म. मी तरी तेवढं तरी करतेय सध्या. मस्त, हे बरोबर आहे, परफेक्ट आहे. माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येकाला नाही जमणार आहे येणं, ग्रुपला जॉईन होणं, फिजिकली भेटणं. पण तुम्ही जिथे आहे तिथे तर तुम्ही सगळ्या ह्या ऍक्टिव्हिटी ठेवू शकता ना, करू शकता. मला हेच म्हणायचंय, कारण आपण ऑनलाईन असल्यामुळं हे असं साहजिकच आहे की लांबचे आहेत, बाहेरगावचे आहेत, पुण्याच्या बाहेरच्या आहेत. तर मग म्हणून काय तुम्ही काही करायचंच नाही का? असं काही नाहीये. जिथे आहेत तिथे फक्त चांगले विचार घेत राहा, कनेक्टेड राहा, म्हणजे आपण एकटं वाटत नाही जिथे आहे ते. आणि जसं मी म्हणत असते, फोटो टाका. कधीतरी तुम्ही तिकडे गेला की तिकडच्या टेकडीचा फोटो टाका, तुमच्या एरियाबद्दल सांगा.
इकडे पण खूप छान आहे वॉकिंगला. कदाचित तुमच्या ओळखीचे 4 तिकडे तुम्हाला मिळतील. ग्रुपवरती डिस्कशन होईल. स्वतःहून तुम्हाला तिकडचे त्या साईडचे मिळाले तर तुम्ही 4 जणी एकत्र जाल. तर अजून मजा येईल, मग अजून एकटं नाही वाटणार. आहेच आहेत ना या सगळ्या गोष्टी. ओके, चला अजून कोणाला बोलायचे? सीमा कुठे गेल्या? सीमा आहे मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅम मलाही यायचं होतं उद्याच्या क्रिकेटसाठी, पण नेमकं माझ्या मुलाची चेस टुर्नामेंट आहे. त्याच्यामुळे तरी पण मी ग्रुपला ऍड झाले. म्हणलं बघू ऍड्रेस कुठला आहे, काय आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. नंतरला जॉईन व्हा, पण माहिती करून घ्या. मला माहिती आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे अर्थात मी त्यांनाच विचारतेय. हो. तुमचे माहिती आहे मला, सगळीकडं आवडतं सगळं तुम्हाला. आणि आजचं सेशन खूप छान तुम्ही लेक्चर दिलं. म्हणजे आमच्या मेंटली स्ट्रेंथसाठी तुम्ही एवढं छान आज सांगितलं ना, खरंच खूप सुंदर. येस, मला राहवत नाही असं माझं. मलाच चुकल्यासारखं होतं हे सेशन नाही घेतलं तर. आता मी घेऊ की नको असं रात्रीपर्यंत विचार करत होते, पण म्हटलं नाही, मला करमणार नाही. मी रात्री 10 वाजता मेसेज टाकला की नाही, आपण भेटूयात, बोलूयात. बाकीचं मग चालूच राहणार आहे रुटीन. हे आत्मयोग कुटीचं पण सांगायचं राहिलं. आपली आत्मयोग कुटीची 22 तारखेला आत्ता कमिंग संडेला, पुढच्या संडेला रिट्रीट आहे, वन डे रिट्रीट आहे. आपल्या योगाच्या मुलींसाठी डिस्काउंट आहे. शेवटची ही रिट्रीट कमी प्राईसमधली असेल. त्याच्यानंतर प्राइजेस इन्क्रीज होणार आहेत, वाढवावे लागणार आहेत, कारण माझं व्याप खूप वाढतो आहे. मॅनेजमेंट टीम खूप वाढवलेली आहे. जवळजवळ तिकडे माझा 10 जणांचा स्टाफ आहे, की त्यामध्ये सगळे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, होमिओपॅथी डॉक्टर आहेत, काउन्सिलर्स आहेत, मसाज थेरपिस्ट आहेत, केटरिंग सर्व्हिसेस देणारे आहेत, केअरटेकर्स आहेत, असिस्टंट मॅनेजर जे काही तिथले मॅनेजमेंट बघतात ते आहेत, ट्रॅव्हलिंग आहे. तर असे खूप सगळे त्याच्यामध्ये आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे, फ्लोमध्ये जाणं भाग आहे. तर त्या अकॉर्डिंगली मला मग तसेच चार्जेस ठेवावे लागतील. त्यांचे मला पेमेंट सगळ्यांचे करायचे. आता ते एक प्रकारे तो डिपेंडन्सी आलेली आहे ना त्या सगळ्या लोकांची माझ्यावरती, माझी त्यांच्यावरती. ते टिकण्यासाठी किंवा एकत्र काम करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या बाहेरच्या मोठ्या कंपनीज आहेत, IT कंपनी आहेत, त्यांच्याशी टायअप होतो आहे माझा. कोलॅबरेशनमध्ये मी काम करते आहे त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे काम खूप वाढतंय, वाढत जाणार आहे. पण त्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आपल्या योगाच्या मुलींना त्याचा फायदा व्हावा, म्हणून मी तुम्हाला म्हणते, म्हणजे सांगते की तुम्ही यायचं असेल तर आत्ताची 22ची रिट्रीट आहे, त्यामध्ये जॉईन व्हा. नंतर माहीत नाही मला, मग मी एकदा कुठे कमिटमेंट झाल्या, काय झाल्या, किंवा मला तसं करावं लागतं. मागच्या पण रिट्रीट तशीच झाली, बाहेरच्या कमिटमेंट असतात, मग डायरेक्ट मोठ्या अकाउंटमध्ये होतं तिकडे रिट्रीट, वन डे होते आणि मग आपल्या मुली राहून जातात. तर त्याच्यासाठी मी एक मध्ये आधी असं संडे ठेवत असते. हां, अजून एक महत्त्वाचं छान बोलायचंच राहिलं माझं, विमन्स डेसाठीचे आपली ॲक्टिव्हिटी असणार आहे. विमन्स डेसाठीच्या आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत. फक्त आता तुम्ही ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांनी ग्रुपवरती सांगा. तर मला आता फार कंटाळा आला आहे की अजून नवीन ग्रुप क्रिएट करणं. त्यापेक्षा आहेत ते ग्रुप आहेत. आपला सेलिब्रेशनचा ग्रुप आहे, फोटोशूटचा आपला 31स्टसाठीचा जो हुरडा पार्टी पिकनिकचा केला होता तो ग्रुप आहे, फिटनेसचा ग्रुप आहे, क्रिकेटचा ग्रुप आहे. सध्या तर टचमधले हे ॲक्टिव्हमध्ये चांगले 4 ग्रुप आहेत आणि योगा गर्ल्स आहे. तर मला वाटतं एवढे पुरेसे आहेत. तर आता विमन्स डेचं मी तिकडेच टाकेल. आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन सगळे 2-3 आपले अपकमिंग आता इव्हेंट वर्कशॉप आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं ऑफलाईन आपले 2 असणार आहेत. तर आता मार्च महिन्यातला कुठला रविवार येईल त्यावेळेला करावं लागणार आहे. ऑफलाईन सगळ्यांनी तो येऊन जॉईन करा, कारण त्याच्यामध्ये आपण सगळे एक्सपर्टीज स्पेशलिस्ट बोलवणार आहे आणि ते सगळे फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्ट ऑफ इंडियाचे जे हे आहेत मेन, आता मी तिथेच ऑफिसला काम करते त्यांच्यासोबत CEO. तर आपल्या गव्हर्नमेंटने स्त्रियांसाठी खूप सगळ्या स्कीम्स अवेलेबल केलेल्या आहेत, जे आपल्याला माहितीच नाही आहेत. तर त्याची माहिती ते देणार आहेत पूर्ण. त्याच्यानंतरनं आपल्याकडं चांगले डॉक्टर आहेत की जे पेरिमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज, म्हणजे 35पासून ते 55-60 पर्यंत ह्या एजमधल्या जेवढ्या काही आहेत
तर तेवढ्या सगळ्यांसाठी लेक्चर ठेवलं आहे की तुम्ही शरीराची काळजी कशी घ्यायची, सिम्पटम्स कसे ओळखायचे, ते ओळखू आल्यानंतर त्याच्यावरती कसं काम करायचं. मग खाण्याचं येतं त्याच्यामध्ये, बॉडी चेकअप येतं त्याच्यामध्ये, आणि मेंटल स्ट्रेस कसं कमी करायचं ते येतं. ह्या तिन्ही गोष्टींसाठीचं छानपैकी गाईडलाईनचं लेक्चर असणार आहे, सेशन असणार आहे. मग त्याच्यानंतर एक मंडाला आर्टचं फ्री वर्कशॉप असणार आहे तुमचं, ज्यामध्ये मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं मदत होते. म्हणजे खूप खूप अगदी 200% म्हटलं तरी मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी. मंडाला आर्ट हे एक कला आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकसारखं होतं आणि तुम्ही पूर्ण तुमचं माइंड काम डाऊन होतं. छंद म्हणूनही तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. तर त्याचं असणार आहे. अजून एक फ्लॉवर रेमेडीचं पण आहे. खूप सगळे आहेत त्याच्यामध्ये. ओके, नॉमिनल फीज घेते आपण, रजिस्ट्रेशनची घेतो, कारण मला काउंट माहिती पाहिजे असतो एक्झॅक्ट किती, कारण तुमची सिटिंग अरेंजमेंट, तुमचा स्नॅक्स वगैरे बाकी सगळं हे करण्यासाठी, डिझाईन ते सगळं करण्यासाठी. तर तुम्ही ग्रुपवरती फक्त कळवा आणि करा. आता अगेन मला जास्त काउंट घेता येणार नाही, कारण जर जेवढी माझ्या इकडे हॉलची कपॅसिटी आहे तेवढेच मला घेता येणार. तर आपला तो एक फ्रीचा वर्कशॉप असणार आहे छानपैकी ऑफलाईन. सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या. आणि बरेच बाकीचं पण असणार आहे, सगळं नाही डिस्क्लोज करणार मी. तर ते असणार आहे. दुसरं, मुलींनी आत्ता ज्या आल्या होत्या पिकनिकला, त्यांचं तर खूप जास्त चाललं आहे की अजून एक मस्तपैकी ॲक्टिव्हिटी घ्या ऑफलाईन, अशी पिकनिकसारखंच, पण अजून डीजे विजे पाहिजे, कुठे काय पाहिजे, जे उरलं सुरलं राहिलेलं सगळी मज्जा पाहिजे आहे. तर त्यांच्यासाठी एक करते आहे. कळेल मी एक दिवस द्या अजून मला, 1-2 मग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी काय प्रयत्न करत असते की कमीत कमी प्राइजेसमध्ये हे सगळं डिझाईन होईल, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल किंवा सगळ्यांना एन्जॉय करता येईल. तर त्यासाठी तो वेळ असतो की मी खूप सगळे कोटेशन्स घेऊन त्याच्यातलं सगळ्यात कमी प्राईस आपल्याला अफोर्डेबल होईल ते शोधत असते. तर तसं एक आपण करणार आहोत. परत त्याच्यासाठी सुद्धा काउंटचं लिमिटेशन्स आहे, कारण माझ्या कपॅसिटीमध्ये आहे, मी तेवढंच करू शकते. हा काय माझा बिझनेस नाही की म्हणून होलसेल घेतले चला वगैरे. ओके, सो जेवढ्या आहेत तेवढ्यांना घेऊन जायचं, मजा करायची, छानपैकी एन्जॉय करायचा, वाईब्स घ्यायचे द्यायचे, दिवस छान घालवायचा, मेमरीज छान साठवायच्या, पुढे चालत राहायचं. ठीक आहे, तर असं असणार आहे. आणि एक ऑनलाईन पण घ्यायचा प्रयत्न करणार आहे, कारण ज्या अगदीच बाहेरगावी आहेत, ज्यांना फिजिकली शक्य नाही येणं, तर त्यांच्यासाठीचं पण एक ऑनलाईनचं आहे प्लॅन डोक्यामध्ये. किंवा मग जो आपला वर्कशॉप ऑफलाईन असणार आहे त्याचंच मी डायरेक्ट सगळं लाईव्ह पण त्यावेळेला दाखवेल रेकॉर्डिंग्समध्ये, जेणेकरून त्यांनाही पॅरलल ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. ठीक आहे, तर आपला विमेन्स डे छान जाणार आहे, छान घालवायचं आहे. तर त्यासाठीचं मी करते आहे नियोजन. तुमच्या साईडनं तुम्ही रिस्पॉन्स द्या, तर आपण अजून छानपैकी नवीन नवीन काय काय गोष्टी करत जाऊयात एकत्र. ओके, चला थांबूयात. ओके, चला, अच्छा, बाय, हरिओम. मॅम एक मिनिट. हां, बोला. हॅलो मॅम, मी बोलते. मॅम मला असं विचारायचं आहे, तुम्ही म्हणालेत ना की 22ला आत्मकुटीचं आहे म्हणून, तर आपण ते प्राणायाम पण घेताय ना तुम्ही 16 पासून, मग तो ब्रेक नाही होणार का? मग चालेल ना, काय हरकत नाही ना तसं? संपणार आहे तोपर्यंत, 20 पर्यंतच आहे आपलं, 16 ते 20 आहे आपलं प्राणायाम. ओके ओके हां. ओके मला ओके, मला मी थँक्यू पण मॅम. पाहिजे ना सगळीकडे. सो मीच घेणार आहे आत्मकुटीला पण, मीच घेणार आहे प्राणायाम, त्यामुळे मी तर अवेलेबल पाहिजे ना सगळीकडे. ते की नाही डिझाईन सगळं करावंच ओके लागतं बाय डिफॉल्ट. ओके, थँक्यू मॅम. येस, ओके. मेसेज करा, लिंक पाठवून देईल तिला. आपल्या टीमची प्रतीक्षा म्हणून जी एक आहे ती हे सगळं हँडल करते, ती तुम्हाला मेसेज ड्रॉप करेल. ग्रुपवरती पण ती मेसेज पाठवत असते. ओके, चला बाय, हॅपी विकेंड, हरिओम. बाय मॅम. बाय, थँक्यू मॅम. हरिओम. हरिओम. मॅम, हरिओम. हरिओम. बाय.